सराव नक्की तुमचं काय चाललंय? एनिवेज, राणी मॅडम तुम्ही एक काम करा, तुमचे पाय या गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या भांड्यात ठेवा. काय ह्यात जे पाणी आहे ते थोडं कोमट आहे. पाय शिकले जातील, तुम्हाला खूप छान वाटेल. सगळ्या बॉडीतला थकवा निघून जाईल तुमचा. करा, तुमचा पाय माझ्याकडे द्या, मी ठेवतो. हा नाही नाही हा. तुम्ही असं कराल मला नाही आवडणार. अहो, माझं काम आहे ते. शिवाय तुम्ही माझ्या सॅलॉन मध्ये आलात, तुम्ही द्या पाय माझ्याकडे, मी एक करतो. नाही नाही नाही, मी ठेवते. ओके प्लीज. बरं वाटतंय ना? खूप भारी वाटतंय. मी मालिश करून देऊ का मॅडम तुम्हाला पायाला? असं नको. तुम्ही काळजी करू नका, मी खूप व्यवस्थित करेन, तुम्हाला काहीच पेन होणार नाही. नाही सर, हा तुम्हाला मला असं कामाला लावणं मला नाही पटणार. मॅडम काम नाहीये मॅडम, हे माझं कर्तव्य आहे. हे बघा तुम्ही शांत बसा, आता मी तुम्हाला छान मसाज करणार आहे. नको सर, राहू द्या तुम्ही. हो मॅडम, असं कसं म्हणताय तुम्ही? माझ्या जॉबचा प्रश्न आहे मॅडम. आणि हे बघा, प्रत्येक कस्टमरला उत्तम सर्व्हिस देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तसं जर नाही झालं तर माझ्या बॉसने मला कामावर काढून टाकलं तर? काय? तुमचा बॉस? कोण आहे तुमचा बॉस? हो, इंद्रजीत महाडी. तुम्हाला माहित नाही, खूप डेंजर माणूस आहे. त्यांनी दिलेलं काम जर मी केलं नाही ना, ते मला कामावरून काढून टाकतील. हो मॅडम. हो का? हो मग. हो, मला सांगा, त्यांनी जर मला कामावरून काढून टाकलं तर मी खाणार काय? माझी बायका पोरं रस्त्यावर घेऊन जातील. हो मॅडम, माझा जॉब फक्त तुमच्या हातात आहे मॅडम. प्लीज मला तुम्हाला मसाज करू दे. मी हवं तर तुमच्या समोर हात जोडतो, तुमच्या पाया पडतो मॅडम. हो सर सर. अरे ठीक आहे करा तुम्ही काय करायचं ते. हा, आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या हातांची जादू. प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झंकारते मनी. उदया उदया प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झंकारते मनी. प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झंकारते मनी. अंतरंगात ऐकू ये साद होतसे जीव. हा बावरा, हा जीव बावरा. हा बावरा, हा जीव बावरा. हे या हो दया, हो दया. उदया ना तुला बोलवे, ना मला बोलवे. नयन हे बोलती एकमेकांसवे. ना तुला बोलवे, नयन हे बोलती एकमेकांसवे. कुंद गंधात न्हाऊनी, गीत ये आकारुनी. अंतरंगात ऐकू ये साद होतसे जीव. हा वो बावरा, हा जीव बावरा. जीव बावरा, हो बावरा.
हीच शांतता, हेच समाधान मला तुझ्या चेहऱ्यावर बघायचं होतं राणी. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू राणी. अहो सर, मी झोपले होते का? मी कधी झोपले? खूप वेळ झाला का? मला ना कळलंच नाही मला कधी झोप लागली. तुम्ही मला उठवायचं ना, म्हणजे कोणी आलं असतं तर काय केलं असतं? रिलॅक्स रिलॅक्स. अगं तुला छान झोप लागावी म्हणून हे सगळं केलं ना मी. मग उठवणार कसं? बरं मी तुला उठवलं तर मग या सगळ्याचा काय उपयोग? आणि मला काही प्रॉब्लेम नव्हता. तू रात्रभर जरी झोपली असतेस ना तरी मी इथे बसलो असतो तुझ्या बाजूला तुला बघ. थँक्यू सर. म्हणजे घरी असताना जेव्हा मी दमायचे ना तेव्हा माझी आई मालिश करून द्यायची. पण असं लग्नानंतर कोणीतरी माझ्यासाठी पुढाकार घेईल, माझी मालिश करून देईल असं वाटलं नव्हतं कधी. ही मालिश म्हणजे फक्त मालिश नसते. मला तुझी काळजी आहे असं समोरच्याला सांगणं असतं. आणि तुम्हाला माझी काळजी आहे ह्याची परत एकदा जाणीव करून दिली तुम्ही मला. त्यामुळे थँक्यू. बरं आता मी जाते. कोणी बघितलं तर परत अवघड होऊन जाईल ना. ओके. चला. राणी 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 मॅडम, एक मिनिट. हे बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेलो. इंद्रजित सरांनी हे तुम्हाला द्यायला सांगितले. तुमचे इंद्रजित सर हे स्वतः का देत नाहीत? ते बहुतेक लाजत असतील. इंट्रोवर्ट आहेत ना आमचे सर. म्हणजे कदाचित असं होत असेल की तुम्ही अचानक त्यांच्या डोळ्यासमोर येत असाल आणि त्यांच्या हृदयाची धडधड वाढत असेल म्हणून कदाचित ते काही बोलत नसतील. हो का? हो, पण हे खूप प्रेम